आपलेच लोक आपल्याला कुठेतरी इम्प्रॅक्टिकल आहे, बंद पडेल काही दिवसांनी, अरे शक्यच नाही तसं काही म्हणायचे. मग त्यावेळेस काय तुम्हाला फील काय व्हायचं? तसे काही लोक मिळाले ना, म्हणजे सोबतचे काही सहकारी असायचे, त्यांचं म्हणणं असायचं की आपण मोफत देऊ, पण ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज होतील? टीचर्स आहेत, स्टाफ आहेत, पूर्ण एवढी सिस्टीम चालवायची आपल्याला, ह्या गोष्टी काही सोपे नाहीत. आज 10-12 लोकांची टीम आहे आपली, पूर्ण टीचर, सर्व गोष्टी आहे, हे खर्च मग हे कसे मॅनेज होतील? म्हणजे सोबतच्यांना सुद्धा विश्वास नव्हता की ह्या गोष्टी कुठंतरी प्रत्यक्ष येतील. म्हणजे आम्ही हे 1 मे ला आम्ही लॉन्च केलं होतं की मोफत शिक्षण देण्याचं 1 जून पर्यंत. 1 मे म्हणजे कोणता? 2018? 1 मे 2018 साली, कोविड-19च्या आधीचा. तर आम्ही 1 महिनाभर पूर्ण आमच्या उक्कड-पिंपरी परिसरातील जेवढे काही गावं आहेत, एक 20-25 गावं होती, तिथं आम्ही हे पॉम्पलेट्स वगैरे सर्क्युलेट करत होतो. या एका महिन्यामध्ये आम्ही मोफत शिक्षणाचं संपूर्ण परिसरामध्ये, घरोघरी असल, वाडी, वस्ती, तांडे, जे काय परिसरात होते त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो होतो की मोफत शिक्षण चालू झालेलं आहे. तुम्ही डोर टू डोर असे म्हणजे तुमचे लोक फिरायचे? हो. आणि हे इंग्रजी माध्यमाचं आहे. तसं काय आहे की सीबीएसई पॅटर्न आम्ही राबवतो आणि तेही इंग्लिश मिडियमचं. आज जर विचार केला तर आम्ही जेवढा काय रिसर्च केलेला आहे, तर महाराष्ट्रातील फर्स्ट स्कूल आहे की जी इंग्लिश मिडियम माध्यमाचं मोफत शिक्षण देते. अजून कुठलीही इंग्लिश मिडियमची स्कूल नाहीये महाराष्ट्रामध्ये की जी मोफत शिक्षण देते.